आता कोकण मंडळातील 11,187 घरं विक्रीविना पडून आहेत। या घरांची प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विक्री केली जाणार आहे। यासाठी आजपासून अर्ज स्वीकृतीला सुरुवात होणार आहे। सिडकोच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचं काम सुरू आहे। आज विमानतळाच्या धावपट्टीवर वायुदलाच्या ताफ्यातील C-130 हे विमान उतरणार आहे। तसंच हवाई दलाचं सुखोई हे विमान धावपट्टीपासून काही अंतरावर उडणार असल्याचं सांगण्यात येत आहे। राज्यात आजपासून 3 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। वाशीतील APMC बाजारात स्ट्रॉबेरीची आवक सुरू झाली आहे। या ठिकाणी महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरीला 800 रुपये प्रति किलो तर नाशिकमधील स्ट्रॉबेरीला 600 रुपये इतका दर मिळतोय। भिवंडीत परतीच्या पावसानं चांगलाच हाहाकार माजवलाय। मुसळधार पावसामुळे या ठिकाणी कापणीला आलेल्या भात पिकाचं मोठं नुकसान झालंय। दसऱ्याला आनंदाचा शिधा अंतर्गत लाभार्थ्यांना 1 किलो साखरेचं वाटप होणार आहे। नागरिकांना फक्त 100 रुपयात चणा डाळ, तेल, साखर आणि रवा मिळणार आहे। पुण्यातल्या भोर तालुक्यात नवरात्रोत्सवानिमित्त दुर्गामाता दौडचं आयोजन करण्यात आलं। यात पारंपरिक वेश परिधान करत तरुणांचा मोठा सहभाग दिसून आला। अमरावती जिल्ह्यामध्ये शरद पवारांना मोठा धक्का बसलाय। निवडणुकीच्या तोंडावर 25 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत। जिल्हाध्यक्ष पदावरून प्रदीप राऊतांना 5 महिन्यातच काढल्यानं समर्थकांनी राजीनामे दिले। मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याला येण्यासाठी जालन्यातील प्रत्येक गावात दवंडी दिली जाते। अक्षतांचं वाटप करत दसरा मेळाव्याला नारायणगडावर येण्याचं आवाहन करण्यात येत आहे। बीडमधल्या सावरगाव घाट इथे भगवान भक्तिगडावर दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे। दसरा मेळाव्यानिमित्त पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे बहीण भाऊ एकत्र येणार आहेत। भाजप आमदार राणा पाटील आणि ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्यामध्ये जुंपलेली आहे। कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पात निधी कमी देत सरकारकडून धाराशिव जिल्ह्याची फसवणूक केल्याचा आरोप कैलास पाटील यांनी केला। रत्नागिरीतील दापोलीमध्ये कुणबी भवनाच्या भूमिपूजनावरून सेना भाजप 2 पक्षाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन पाहायला मिळालंय। दापोलीमध्ये कुणबी समाज भवनासाठी भाजपनं 12 गुंठे तर शिवसेना आमदार योगेश कदम 7 गुंठे जागा कुणबी समाज उन्नती संघ या संस्थेला त्यांनी दिली आहे। या दोन्ही ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावर भूमिपूजन पार पडलं। आगामी निवडणुका पाहता बेकायदा होर्डिंग्स लागण्याची शक्यता आहे। म्हणूनच सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे लावलेले होर्डिंग्स हटवण्यासाठी मोहीम राबवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेले आहेत। तसंच शहर विद्रूप केल्यास राजकीय पक्षांनाही सोडणार नाही अशी तंबी देण्यात आली आहे। वाशिमच्या मेळशी ते मालेगाव मार्गावर मोठे खड्डे पडलेले आहेत आणि त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे। हे खड्डे बुजवून मार्ग चांगला करावा अशी मागणी होतीये। मुंबईकरांना ऑक्टोबर हिटचा चांगलाच चटका बसतोय। त्यामुळे थकवा, डिहायड्रेशन तसंच श्वसनाच्या समस्या देखील उद्भवू लागलेल्या आहेत। तर लहान मुलांना ताप येण्याचं प्रमाण वाढलंय। दसऱ्यानिमित्त इतर फुलांपेक्षा झेंडूला सर्वाधिक मागणी आहे। सध्या 100 रुपये किलोनं मिळणारा झेंडू दसऱ्याला 150 रुपयांवर जाण्याची शक्यता आहे। आवक वाढली तरी पावसामुळे फुलांचा दर्जा खालावलाय। सिडकोनं गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आपल्या कर्मचाऱ्यांना 50,000 सानुग्रह अनुदान म्हणजेच दिवाळी बोनस जाहीर केला। या निर्णयाचं सिडकोतील कर्मचाऱ्यांनी स्वागत केलंय। पुणे महापालिकेतील सुमारे 18,000 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळीपूर्वी 8.33% बोनस आणि सानुग्रह अनुदानाची रक्कम बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। याबाबत वित्त आणि लेखा विभागानं परिपत्रक काढलंय। त्यामुळे पालिकेचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे। नवी मुंबई शहराच्या रस्त्यांवर इलेक्ट्रिक डबल डेकर बस चालवण्याचं स्वप्न महापालिकेकडून दाखवलं जात आहे। मात्र अद्यापही प्रस्ताव कागदावरच राहिल्यानं प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील दुर्गापूजा, दिवाळी आणि छठ पूजेदरम्यान प्रवाशांचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी भारतीय रेल्वेकडून 6,556 विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत। प्रवाशांची वाढती गर्दी सामावून घेण्यासाठी ही वाढ करण्यात आलेली आहे। ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यात जाण्यासाठी मेरीटाईम बोर्डाकडून किल्ल्याजवळ जेट्टी बांधण्यात येत होती। हे काम आता बंद असल्यानं हे काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न स्थानिकांसह पर्यटक उपस्थित करतायत। औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अखेर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं सुरू केलेली आहे। या प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। यात 27,000 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे। राज्यातील 1,39,000 विद्यार्थिनींनी विविध पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेले आहेत। हे प्रमाण प्रवेश घेतलेल्या एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत 41.55% आहे। राज्यातील रेरा नोंदणीकृत तब्बल 314 गृहप्रकल्पांविरोधात नादारी आणि दिवाळखोरीची कारवाई सुरू आहे। यापैकी सर्वाधिक 236 प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशातले आहेत। या सर्व प्रकल्पांची यादी महारेरानं आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे।
म्हाडाच्या पुणे मंडळाच्या 6294 घरांच्या सोडतीसाठीच्या अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। पुणे, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए, सोलापूर आणि कोल्हापूर तसंच सांगलीतील घरांचा या सोडतीमध्ये समावेश आहे। केंद्र सरकारनं 12.5 लाख क्विंटल सोयाबीन खरेदीला परवानगी दिली आहे। शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान दिलं जाणार आहे। त्यामुळे मागील 2 वर्षांपासून दर घसरल्यामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। महाराष्ट्रात गेल्या 10 दिवसात 800 डेंग्यू आणि 600 तापाचे रुग्ण आढळलेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं साथीच्या रोगांनी डोकं वर काढल्याचं समोर आलंय। मीरा भाईंदर महापालिकेतील कायमसेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी सानुग्रह अनुदान म्हणून 24,717 रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार आहे। याशिवाय मानधनावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील दिवाळी बोनस मंजूर करण्यात आलाय। आता एक मोठी बातमी। सोलापुरात लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्यासाठी डीपीडीसी मधून 6 कोटी रुपये घेण्यात आलेत असा आरोप काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंनी केलाय। गावागावातून महिलांना आणण्यासाठी प्रशासनावर प्रचंड दबाव टाकण्यात आलेला असा आरोपही प्रणिती शिंदेंनी सरकारवर केलाय। अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस एवढे वर्ष पगारवाढीचं मागतायत, पेन्शन मागतायत, ते द्यायला यांच्याकडे पैसे नाही आहेत। पण डीपीडीसी मधून लाडक्या बहिणीचा कार्यक्रम हा ह्याच्या एसीसाठी, कूलरसाठी, मंडपासाठी 6 कोटी आणि गावामधला विकास जो आहे तो थांबवणं ह्या गोष्टीसाठी त्याचा या ठिकाणी आपण निषेध, ही खूप गंभीर बाब आहे की प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा नियोजनच्या पैशातून कार्यक्रमासाठी हे घेतायत। जबरदस्ती केलंय की महिला आणायलाच पाहिजे, मग तुम्ही त्या कशाही आणा, ही एवढ्या कोटीची निधी आम्ही तुम्हाला देतोय। म्हणजे अगदी कोणत्या पद्धतीत ते पैसे खर्च झालेत, कारण का प्रशासनावर एवढा दबाव की काही पण करून तुम्ही महिला आणा। हे काल आपले 50 खोके गँगचे शिलेदार या ठिकाणी बोलून गेले। दक्षिण सोलापूर मतदारसंघातील भाजपा आमदार सुभाष देशमुखांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे, कारण सोलापुरातील भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांची मुंबईत भेट घेतली आहे। पदाधिकाऱ्यांनी सुभाष देशमुख यांच्या नावाला विरोध केलाय। धाराशिवमधील कळंब हा विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला सोडावा, त्या जागेवर उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी आमदार राणा पाटील यांचे विश्वासू आणि भाजपचे अजित पिंगळे यांनी केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत। पवारांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी विविध विकास कामांचं उद्घाटन केलं जाणार आहे। महाराष्ट्रातील सर्वात उंच 61 फूट उंचीच्या श्रीराम मूर्तीचं उद्या लोकार्पण होणार आहे। भाजप स्थानिक आमदार यांच्या प्रयत्नानं नाशिक तपोवन परिसरात ही मूर्ती उभारण्यात आली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर आधारित 1 नंबर हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे। जळगावात मनसैनिकांनी चित्रपटगृहाबाहेर राज ठाकरेंच्या बॅनरवर दुग्धाभिषेक करत ढोल ताशांचा गजर केला। अटल सेतूचं उद्घाटन झाल्यापासून पुलावरून जड वाहनांची वाहतूक वाढली आहे। जड वाहनांच्या तुलनेनं लहान वाहनांची वाढ ही केवळ 31% आहे। 2023-24 या आर्थिक वर्षात पुणेकरांनी सर्वाधिक चॉईस क्रमांक खरेदी केल्याचं समोर आलंय। यामुळे पुणे आरटीओला चॉईस क्रमांकातून मिळणाऱ्या महसुलात तब्बल 11 कोटींची वाढ झाली आहे। भिवंडी पालिकेच्या देण्याचा बोजा वाढता वाढता तब्बल 225 कोटींच्या घरात गेलाय। त्यामुळे पालिकेचा आर्थिक कणा मोडायची वेळ आली आहे। पाणी आणि वीज बिल थकल्यानं कर्मचाऱ्यांसह ठेकेदारांची देणी तुंबलेली आहे। राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये आता पाळणाघरांची सोय करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय। केवळ 4 तासांसाठी ही सोय असणार आहे। मुंबई महापालिकेच्या सहाय्यक परिचारिका प्रसविकांनी आंदोलनाचं हत्यारूप असलंय। प्रसविकांना ग्रेड पे 4,200 रुपये लागू करण्याच्या मागणीसाठी 25 ऑक्टोबरपासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। रेल्वेचे अपघात टाळण्यासाठी भारतीय रेल्वेकडून देशभरातील 10,000 लोको इंजिनमध्ये कवच प्रणाली बसवण्यात येणार आहे। त्यात मध्य रेल्वेच्या ताफ्यातील 786 इंजिनांचा समावेश आहे। मुंबईतील नदी नाल्यांमध्ये तरंगणारा कचरा पालिकेसमोरील न सुटणारी समस्या आहे। यासाठी ट्रॅश बूमच्या सहाय्यानं कचरा गोळा करण्याची पद्धत यशस्वी ठरली आहे। त्यामुळे पूर्व उपनगरातील 16 ठिकाणी ही यंत्रणा राबवण्यात येणार आहे। अमृत भारत स्थानक विकास योजनेअंतर्गत मध्य रेल्वेच्या परळ स्थानकाचा विकास केला जाणार असून त्यात मोठा डेक बनवण्यात येणार आहे। या ठिकाणी छोटे छोटे फूड स्टॉल देखील असणार आहेत। वांद्रे मुंबई येथील शासकीय वसाहतीमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरांसाठी त्याच ठिकाणी भूखंड देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे।
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वे मार्गावर सुधारणा करून तिला अपग्रेड करण्यात येते। प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी 301 किलोमीटरचे नवे मार्ग सुधारण्यात येणार आहेत। यासाठी भारतीय रेल्वेकडून एकूण 16,240 कोटींचा खर्च करण्यात येतोय। ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीनं सोसायटीची 1,002,79,00,000 रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे। जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये मुंबई, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना येथील काही इमारती आणि भूखंडांचा समावेश आहे। वीजबिल थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांना महावितरणानं अभय योजना सुरू केली आहे। मात्र तरी देखील ग्राहकांची पाठच असल्यानं महावितरणाला आर्थिक नुकसान सहन करावं लागते। सणासुदीच्या काळात केंद्र सरकारनं राज्यांना मोठी भेट दिली आहे। केंद्रानं दुर्गापूजा, दिवाळी आणि छठपूजा पूर्वीच राज्य सरकारला कर वाटप म्हणून 1,78,173 कोटी रुपये जारी केले। काळाचौकी अभ्युदय नगर इथल्या म्हाडा वसाहतीचा पुनर्विकास केला जाणार आहे। यासाठी विकासक नेमण्यासाठी म्हाडा मुंबई मंडळातर्फे निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे। सुमारे 15,000 रहिवाशांना या पुनर्विकास प्रकल्पाचा फायदा होणार आहे। अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा एकामागून एक मिशन लॉन्च करत आहे। आता नासा गुरुग्रहावर एलियनचा शोध घेणार आहे। आता एक मोठी बातमी, माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी खासदार निलेश लंकेंवर जोरदार टीका केलेली आहे। मी कुठे गेलेलो नाही, संपलेलो नाही, टायगर अभि जिंदा आहे असं वक्तव्य सुजय विखेंनी केलंय। वादळ येत असतात असं म्हणत आपल्या पराभवामुळे मतदारसंघाचं आणि पुढच्या पिढीचं नुकसान झाल्याचं त्यांनी म्हटलंय। निवडून आलेल्या व्यक्तीच्या भाषणात कधीच समाजहिताचं काम झालं नाही असं म्हणत त्यांनी निलेश लंकेंवर निशाणा साधलाय। मी पुढे गेलेलो नाही, मी पुढेच लपलेलो नाही, टायगर अभि जिंदा। तुम्ही काळजी करायचं काही कारण नाही। हे असे वादळ अनेक गेले आणि कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांना पराभव स्वीकारावा लागला। मी तर त्यांचे 10% सुद्धा नव्हतो। परिस्थिती बदलली, परिस्थिती झाली, त्या काळात माझा पराभव झाला, पण आपण पूर्ण तेवढ्याच ताकदीने, तेवढ्याच उमेदीने सर्वसामान्य जनतेचे काम आपण करत राहू। मी जरी पडलो तरी माझं भाषण ऐका आणि निवडून आणलेल्या माणसाचं भाषण ऐका। तुम्हाला फरक जाणवेल की निवडून आणणाऱ्या माणसाच्या भाषणामध्ये त्यांनी समाजहिताचं काम, शेतकऱ्यांच्या हिताचं काम, ज्या माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं अशा गोष्टीचं काम तरीच ऐकायला मिळणार नाही। हा बोगस आहे, हा डॅमेज आहे, याला काढू, तो आराम करे, कसं मतदान टाकतो। राज्यात दिवसेंदिवस पीक पद्धतीमध्ये मोठा बदल होतोय। यामध्ये नगदी पिकांच्या पेरणीखालील क्षेत्र वाढताना दिसत असून राज्यातील पारंपरिक पिकांकडे शेतकरी पाठ फिरवतायत। राज्यात कापूस, सोयाबीन, ऊस आणि मका या पिकांच्या लागवडीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। गणेशोत्सवामध्ये तेजीत असलेल्या कोथिंबिरीचे दर नवरात्र उत्सवामध्ये कोसळलेले आहेत। 3 ते 4 पट दर कमी झालेत। बदलत्या वातावरणामुळे कोथिंबीर खराब होण्याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये मुगाची आवक 1,650 क्विंटलनं वाढली आहे। त्याला सर्वसाधारण दर 6,861 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालाय। राज्यातील बाजार समितीमध्ये बाजारात उडदाची आवक 1,122 क्विंटल झाली। त्याला सर्वसाधारण दर हा 7,022 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। लातूरच्या बाजारात उडदाची सर्वाधिक 3,465 क्विंटल आवक झाली। राज्यातील खरीप हंगामातील पिकं शेवटच्या टप्प्यात आहेत। यंदा राज्यात सरासरीपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झालेली आहे। मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 103% पेरण्या झाल्या। मक्याचे भाव निम्म्यावर आल्यानं शेतकरी हताश झालेत। मक्याला क्विंटलला 1,300 रुपये भाव मिळत असल्यानं ऐन सणासुदीमध्ये शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे। राज्यातील रबी हंगामातील पिकांचं सरासरी क्षेत्र 53.96 लाख हेक्टर आहे। ते आता 2.5 लाख हेक्टरनं वाढणार आहे। त्यामुळे बियाण्यांची गरजेपेक्षा 2 लाख क्विंटलनं अधिक उपलब्धता आहे। पुण्यातील भोर तालुक्यातील जोशी कुटुंबियांनी देशी गुलाबांची बाग फुलवून उच्च प्रतीचं गुलकंद बनवत व्यवसाय सुरू केलाय। वर्षभरात जवळपास ते 500 किलो गुलकंद विक्री करतात। जगभरात विविध कारणांमुळे वन्यजीवांची संख्या सातत्यानं घटत असून 50 वर्षात ती सरासरी 73% कमी झाली आहे। वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर या नवीन अहवालात म्हटलेलं आहे। केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा जसंच्या तसं उभं करण्यासाठी मंजूर झालेल्या निधीतून पहिल्या टप्प्यात इमारतीचं रूपकाम करणं आणि भिंतीचं रिस्टोरेशन करण्यासाठी 3 कंपन्यांनी निविदा दाखल केल्यात। पहिल्या टप्प्यात 7,50 लाखांचं काम होणार आहे। दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पुणेकरांनी यंदा तब्बल 7,404 वाहनांची खरेदी केली आहे। त्यात सर्वाधिक 4,957 दुचाकी तर 1,796 4 चाकींची खरेदी केली आहे।
सणासुदीच्या काळातही सोन्याच्या दरात सातत्यानं घट होते। गुरुवारी सोन्याचा भाव जवळपास 800 रुपयांनी घसरलाय। सध्या सोन्याचा भाव 76,850 रुपयांवर आलाय। आता एक मोठी बातमी, विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत। गुरुवारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्त्वाची बैठक पार पडली आहे। या बैठकीत आरएसएसनं भाजपला महत्त्वाच्या सूचना दिल्यात। निवडणुकीत जातीय समीकरण साधताना हिंदुत्वापासून लांब जाऊ नका, तिकीट देताना कोणाला द्या पण पक्षाला इथपर्यंत आणणाऱ्या मूळ कॅडरच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करू नका, अशा सूचना संघानं भाजप कार्यकर्त्यांना केल्यात। तसंच लोकसभेच्या तुलनेत अधिक सक्रियपणे कामाला लागा, सोशल माध्यमांवर व्यक्त व्हा, विरोधक संभ्रम तयार करत असतील तर अशा विषयांना तथ्यावर आधारित उत्तरं द्या, अशा सूचना संघानं भाजप कार्यकर्त्यांना दिल्यात, अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। तुळजाभवानी देवीची अष्टमीला भवानी तलावर पूजा मांडण्यात आली आहे। या पूजेवेळी देवीच्या अंगावर 9 किलो 883 ग्रॅम वजनाच्या ऐतिहासिक आणि मौल्यवान दागिन्यांचा साज चढवण्यात आला होता। तुळजापुरात येरमाळ्यातील येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ही देवी परिचित आहे। नवरात्रोत्सवानिमित्त पुण्याच्या वेला तालुक्यातील राजगड किल्ल्यावर पद्मावती देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते। यावेळी गडावर जागरण, गोंधळ, भजन, कीर्तनासह इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी हर्सुल परिसरातील हरसिद्धी राज दांडियामध्ये गरबा खेळण्याचा आनंद घेतला।